नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला पुणे ग्रामीण पोलीस दल म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 31 ऑगस्ट 2024 साली झालेला सेट एचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे बुद्धिमत्तेशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। प्रश्न क्रमांक 76 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा। तर आता अंकमालिका दिलेली आहे बघा, WRMSC, MWRCH, RMWHC आणि प्रश्नचिन्ह म्हणजे पुढे काय येणार आहे। तर आता इथे जर हे तिन्ही जर तुम्ही नोटीस केलं तर बघा 3 नंबरचा इथे M आहे, तर तो पहिल्यांदा परत इथे आलेला आहे। परत इथे 3 नंबरला R आहे, परत पुढे R पहिल्यांदा आलेला आहे। तर आता इथे 3 नंबरला W आहे, म्हणजे सुरुवातीला आता W येणार आहे। तर बघा इथे सुरुवात 2 नंबरला R होता, तो परत 3 नंबरला गेला, परत 1 नंबरला आला आणि परत कुठे जाणार आहे तो परत सुरुवातीप्रमाणे 2 नंबरला। आता त्यानंतर बघा, तर हा M जर इथे पाहिला तर हा 2 नंबरला आहे, तर आता इथे परत किती नंबरला येणार आहे तो 3 नंबरला येणार आहे, म्हणजे 3 नंबरला M येईल। शेवटचे 2 जर पाहिले HC हे पहिल्यांदा आहे, परत CH झालं, परत HC झालं, परत CH होणार आहे, म्हणजे CH शेवटी येईल, म्हणजे WRMCH। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन C मध्ये दिलेला आहे WRMCH, तुम्ही इथे पाहू शकता। तर याप्रमाणे ऑप्शन C या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 77, प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा। तर बघा याप्रमाणे आपल्याला इथे अंकमालिका दिलेली आहे, 2, 12, 36, 80, 150 आणि पुढे जर पाहिलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे। तर बघा, तर इथे काय केलेलं आहे, 1 चा वर्ग अधिक 1 चा घन, 1 चा वर्ग असतो 1, 1 चा घन असतो 1, यांची बेरीज केली आहे 2। परत काय केलं आहे पुढे, 3 चा वर्ग अधिक 3 चा घन, 3 चा वर्ग असतो 9, अधिक 3 चा घन असतो 27, 27 9 पुढे 36 आलेला आहे। परत बघा 4 चा घन 64, 4 चा वर्ग 16, यांची बेरीज पुढे 80 दिलेली आहे। म्हणजे याप्रमाणे जर पुढे पाहिलं तर 150, 5 चा वर्ग अधिक 5 चा घन, आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, 6 चा वर्ग अधिक 6 चा घन, 6 चा वर्ग आहे 36 आणि 6 चा घन आहे 216, 216 अधिक 36 जर केलं तर किती येतं, 252 येतं। तर 252 हे तुम्हाला पर्याय क्रमांक D मध्ये दिलेला आहे, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे 252। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 78 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा। तर इथे देखील आपल्याला इथे ॲनॉलॉजी दिलेली आहे बघा। तर इथे काय दिलेलं आहे, 15 साठी त्यांनी 51 दिलेलं आहे, तर 19 साठी पुढे काय येईल असं विचारलेलं आहे बघा। त्यांनी इथे काय केले, 15 साठी घेतलेलं आहे 51, तर कसं घेतलेलं आहे बघा, काय केले त्यांनी 15 गुणिले 3 केलेलं आहे। पहिल्यांदा 15 गुणिले 3 किती येतं, 45 येतं, आणि ह्याच्यामध्ये 15 हे अंक 5 आणि 1 किती यांची बेरीज आहे 6, तर ती 6 बेरीज यामध्ये मिसळली आहे आणि पुढे 51 लिहिलेलं आहे। त्याप्रमाणे आता आपल्याला 19 साठी काढायचं आहे। तर बघा 19 गुणिले काय करावं लागेल 3, 19 3 किती 57, आता 9 आणि 1 किती येतं 10, म्हणजे त्याच्यामध्ये 10 ॲड करावं लागेल, 57 आणि 10 किती येतं 67 येतं, म्हणजे 19 साठी किती येणार आहे 67 येईल। ॲनॉलॉजीवरती प्रश्न होता, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 79, पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा। तर बघा वाद्ये दिलेत, वीणा, सतार, सारंगी आणि बासरी। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर वीणा, सतार आणि सारंगी हे कसं आपण हाताने वाजवतो, पण बासरी कशी आपण करतो तोंडाने वाजवतो, म्हणजे हे गटात न बसणारा शब्द असणार आहे बासरी, म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 80 बघा, पुढे दिलेल्या शब्द गटात बसणारा शब्द ओळखा। तर आता पुढे आता 4 शब्द दिले आहेत बघा, बुद्ध, महावीर, येशू आणि पैगंबर। तर आता हे 4 जर पाहिले तर वेगवेगळ्या धर्माचे ते म्हणजे प्रेषित आहेत, वेगवेगळ्या धर्माचे संस्थापक आहेत। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर त्या गटात कोणतं बसणार आहे, तर ऑप्शन डी गुरु नानक, जे की शीख धर्माचे संस्थापक आहेत। पण विवेकानंद, राम आणि महात्मा गांधी हे या गटात बसत नाहीत, पण बुद्ध, महावीर, येशू, पैगंबर त्याच गटात गुरु नानक येतील। ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न, तर प्रश्न क्रमांक 81 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय
निवडा. तर इथे दिलेलं आहे हरणांचा जसा कळप असतो तसे जहाजांचं काय असतं. तर बघा हरणांचा कळप तसा जहाजांचा काय असतो, काफिला असतो. काय असतो, काफिला. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. हरणांचा कळप तसा जहाजांचा काफिला. विमानांचा ताफा असतो, त्याप्रमाणे लोकांचा जमाव असतो आणि लमानांचा तांडा असतो. तर हे काही समूहवाचक नाम दिलेले आहेत. हरणांचा कळप तसा जहाजांचा काफिला. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82 पहा. तर इथे आपल्याला काय दिले, एका सांकेतिक लिपीमध्ये अक्षरांऐवजी अंकाचा वापर केला जातो. अंकाचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणे असतोच असे नाही. खाली दिलेल्या शब्दांचे व त्यांच्या सांकेतिक रूपांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तर चरण या शब्दासाठी काही अंक दिलेत 5, 2, 3. मकरसाठी दिलेले आहेत 6, 3, 7 आणि चटकसाठी दिलेले आहेत 6, 2, 4. तर मटण या शब्द कसा लिहिला जाईल. तर बघा जसे अंक दिले तसंच त्यांचा क्रम असेल असं आपल्याला म्हटलं नाही. तर आता प्रत्येकाचा कोड तुम्हाला इथे शोधावा लागेल आणि मग मटणसाठी काय येतो हे देखील शोधावं लागेल. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा चरणसाठी त्यांनी काय दिलेलं आहे 5, 2, 3. मकरसाठी दिलेलं आहे 6, 3, 7 आणि चटकसाठी दिलेलं आहे 6, 2, 4. तर आता इथे चरण आणि मकर ह्यामध्ये तुम्हाला इथे र कॉमन दिसते आणि इथे काय कॉमन दिसते तुम्हाला, तर 5, 2, 3 आणि इथे 6, 3, 7 म्हणजे इथे 3 कॉमन दिसते. म्हणजे र साठी तुमचं काय येणार आहे 3 येणार आहे. त्याप्रमाणे बघा इथे 6 कॉमन दिसते, इथे 6 कॉमन दिसते, इथे तुम्हाला काय कॉमन दिसते क कॉमन दिसते, इथे क कॉमन दिसते. म्हणजे क साठी काय घेतलेलं आहे त्यांनी 6 घेतलेला आहे. आता 6 आणि 3 साठी क आणि र आले, तर मग राहिलेला 7 कशासाठी असणार आहे, तो म साठी असणार आहे. म्हणजे म साठी 7 आलेला आहे. बघा इथे चरण आणि चटक, इथे च आहे, इथे च आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. म्हणजे च साठी 2 येणार आहे. मग राहिलं काय इथे 5 राहिलं. 5 कशासाठी येणार आहे, न साठी येणार आहे. आणि मग आपल्याला काय राहिलं काय ट, इथे ट चा शब्द एक राहिला, ट साठी 4 येणार आहे. मग बघा आपल्याला मटणसाठी काढायचं. मटणसाठी म ला आपण आत्ताच काढला आहे 7 हा अंक, ट ला काढलेला आहे 4 हा अंक आणि न साठी काढलेला आहे 5 अंक. पण असेच क्रमाने हे अंक येणार नाहीत, यांची अदलाबदल करून तुम्हाला पर्यायामध्ये बघायला लागेल. तर पर्यायामध्ये 5, 7, 4 असं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे, तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 5, 7, 4. ऑप्शन आहे तर ते पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. मटणसाठी 5, 7, 4 ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83 बघा. सोनालीची मुलगी ही मिहीरचा मुलगा सूरजची आत्ते बहीण आहे. तर सोनाली सूरजच्या आईची कोण असेल. म्हणजे नातेसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, सोनालीची मुलगी जी कोणी आहे ती सोनालीची मुलगी ती काय आहे, सूरजची आत्ते बहीण आहे. हा सूरज आहे. सूरजची आत्ते बहीण कोण आहे, सोनालीची मुलगी आहे. आणि सूरज कोण आहे, मिहीरचा मुलगा आहे. मग बघा सूरजची आत्ते बहीण कोण आहे, सोनालीची मुलगी. मग सोनाली ही कोण होणार आहे, सूरजची आत्या होणार आहे. आणि मिहीर हा कोण होणार आहे, सोनालीचा म्हणजे कोण होणार आहे, भाऊ होणार आहे. आणि सूरजचा वडील दिलेला आहे आपल्याला. हे दोघे तर बहीण भाऊ आहेत. मग आपल्याला काय विचारले, सोनाली ही सूरजच्या आईची कोण असेल. आता मिहीरची आई ही सोनालीची कोण असणार आहे, भावाची बायको म्हणजे वहिनी असेल. मग सोनाली ही कोण असणार आहे, मिहीरची आईची नणंद असेल. तेच साधं सिंपल दिलेलं आहे. तर नणंद हे याचं उत्तर असेल. तर सोनाली सूरजच्या आईची कोण असणार आहे, नणंद असेल. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच असे जर नातेसंबंधावरची जेव्हा प्रश्न येतात ना, तेव्हा आपल्या नात्यात पहिला पाहून बघायचं, म्हणजे असं उत्तर मिळायला तुम्हाला सोपं जातं. बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84 बघा. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, 4 व्यक्तींचे 4 वर्षापूर्वीचे सरासरी वय 11 वर्ष होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3, 4, 5, 7 या प्रमाणात होईल. तर सर्वात मोठ्या व्यक्तीचे आजचे वय आपल्याला काढायचं आहे. तर बघा 4 चौघांचे सरासरी वय दिले 4 वर्षापूर्वीचं आणि 4 वर्षानंतरचं वयाचं गुणोत्तर दिले. तर यावरून आपल्याला सर्वात मोठ्या व्यक्तीचं आजचं वय काढायचं आहे. बघा आजचं वय काढायला सांगितलेलं. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता, 4 वर्षापूर्वी 4 व्यक्तींची सरासरी 11 वर्षे होती, वयांची सरासरी. मग आता 11 म्हणजे चौघांचं वयाचं एकूण वय किती येणार आहे 4 वर्षापूर्वी, 11 चौक 44 वर्ष. म्हणजे आत्ता मी 4 वर्षापूर्वी चौघांच्या वयाची बेरीज 44 आली. मग आजची वयांची बेरीज काय होणार आहे,
कारण चौघाचं 4-4 वर्षांनी वाढेल आजचं, कारण 4 वर्षापूर्वी 44 होती, आजची 4 चोक 16 त्यामध्ये ॲड होणार, म्हणजे 44 अधिक 16 म्हणजे आजची चौघांची बेरीज 60 वर्ष आहे. तर आपल्याला 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज काढायची आहे. बघा 4 वर्षानंतर काय होईल, परत 4 चोक 16 त्यामध्ये ॲड होईल, म्हणजे 60 अधिक 16 होईल, किती होणार आहे 76. म्हणजे 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 76 आहे. तर आपलं काय दिलेलं आहे, त्यांनी 4 वर्षानंतर त्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. बघा 3 4 5 7, म्हणजे 3 4 7 5 12 7 19, म्हणजे हे एक्स प्रमाणात जर मानलं तर ते 19 एक्स होईल. मग एका भागाची किंमत किती असणार आहे, चौघांच्या वयाची बेरीज 19 एक्स बरोबर 76. एक्स बरोबर काय होणार आहे 76 भागिले 19, 19 चोक 76, म्हणजे हे 4 येणार आहे एक्स ही किंमत. तर आपल्याला काय विचारले, सर्वात मोठ्या व्यक्तीचे 4 वर्षानंतरचे वय आपल्याला निघेल. आता बघा 4 वर्षानंतरचं त्याचं किती आहे 7 एक्स हे गुणोत्तर आहे, म्हणजे 7 या प्रमाणात आहे तो, म्हणजे एक्स म्हणजे एक प्रमाण म्हणजे 4 आले आपलं, 7 प्रमाण म्हणजे 7 गुणिले 4, 7 चौकटी 28 वर्ष. पण बघा हे काय आहे, सर्वात मोठ्या व्यक्तीचं 4 वर्षानंतरचं वय आहे, आपल्याला आजचं वय विचारले. मग आजचं वय काय असणार आहे 28 वजा 4, कारण ते 4 वर्षानंतरचं होतं, म्हणून आजचं वय त्याच्यातून 4 वजा केल्यावर किती येतं 24 वर्ष. हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. सर्वात मोठ्या व्यक्तीचं आजचं वय 24 वर्ष असेल, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85 बघा. 56 मीटर लांबीची कापडी पट्टी 7 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल. तर आता असं जेव्हा गणित येते तेव्हा मुले काय करतात, या 56ला डायरेक्ट 7ने भागतात आणि 7 8 56, हे 8 तुम्हाला पर्यायात आता ए मध्ये दिले बघा, हे 8 उत्तर लिहून मोकळे होतात. तर हे मुलांचं चुकतं बघा. इथे असा काय एक कापडी पट्टी आहे बघा, किती ठिकाणी कापायच्या 7 ठिकाणी, 1 2 3 4 5 6 7 असे कट मारले. तर बघा एकूण किती तुकडे झाले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मी 7 जेव्हा कट मारले तेव्हा 8 तुकडे झाले. मग एका तुकड्याची लांबी किती होणार आहे 56 भागिले हे 8, कारण 8 तुकडे झालेत. 56 भागिले 8 किती येतं, 8 7 56, म्हणून याचं उत्तर काय येतं 7 येतं. मुले गडबडीत 8 करून टाकतात. तर ऑप्शन सी 7. तर समान लांबी तुकडे केल्यास एक तुकडा किती मीटर लांबीचा असणार आहे 7 मीटर लांबीचा असेल. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर आता प्रश्न क्रमांक 86 आणि 87 साठी पुढची माहिती आहे. तर ह्या माहितीचा वापर करून आपल्याला हे 2 प्रश्न सोडवायचे आहेत बघा. तर काय दिले माहिती बघा, एका घनाच्या प्रत्येक पृष्ठभागावर एक रंग परंतु भिन्न पृष्ठभागावर भिन्न रंग दिलेले आहेत. निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे. लाल हा रंग वरच्या पृष्ठभागावर आहे. पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे. तर आपल्याला 86 आणि 87 म्हणजे पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल व हिरव्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल हे शोधायचं आहे. तर आता दिलेल्या माहितीचा वापर करून मी एक डायग्राम तयार केली आहे बघा. तर बघा याप्रमाणे ही डायग्राम केलेली आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर वरचा कलर जो आहे तर तो लाल आहे आणि इकडच्या साईडनं जर तुम्ही पाहिलं तर हा पांढरा आहे. ह्या साईडचा जर पाहिला म्हणजे खालचा जर पाहिला तर तो कुठला कलर आहे पिवळा आहे. ह्या साईडचा जर पाहिला उजव्या साईडचा तर तो हिरवा आहे. डाव्या साईडचा निळा आहे. मी दिलेल्या माहितीवरून मी काढलेला आहे. तर निळा आणि हिरवा यांच्यामध्ये पांढरा दिलेलं, पांढरा आणि काळा यांच्यामध्ये पिवळा दिलेलं. तर त्या माहितीवरून मी हे काढलेलं आहे. तर याबरोबर तुम्ही जर पाहिलं तर लाल वर आहे तर त्याच्या खाली हा कोणता कलर आहे तर पिवळा आहे. लालच्या विरुद्ध हा पिवळा आला. त्याप्रमाणे निळा कुठे दिसतो तुम्हाला ह्या डाव्या साईडला आहे. त्याच्या विरुद्ध उजव्या बाजूला हिरवा आहे. निळ्याच्या विरुद्ध हिरवा आलेला आहे. आणि पांढरा कुठे दिसतो ह्या इकडूच्या साईडला. मग त्याच्या पलीकडच्या साईडला कोणता कलर आहे हा काळा आहे इकडून ह्या साईडला, म्हणजे पांढऱ्याच्या विरुद्ध काळा आहे. तर आता दिलेल्या प्रश्नावरून बघा आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे. तर विचारलेला पहिला प्रश्न पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल असं विचारलेलं आहे. तर बघा लाल रंगाच्या विरुद्ध पिवळा आहे, म्हणजे पिवळ्याच्या रंगाच्या विरुद्ध कोणता रंग असणार आहे लाल रंग असेल. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर ते लाल रंग असेल. पिवळ्या रंगाच्या विरुद्ध कोणता रंग असणार आहे लाल रंग असणार आहे. आणि 87वा प्रश्न बघा हिरव्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल असं विचारलेलं आहे. तर बघा निळ्याच्या विरुद्ध हिरवा आलता, म्हणजे हिरव्याच्या विरुद्ध कोणता रंग असणार आहे निळा रंग असणार आहे. तर बघा आपल्याला काय विचार आहे निळ्या रंगाच्या विरुद्ध कोणता रंग, हिरव्या रंगाच्या विरुद्ध कोणता असणार आहे निळा रंग असणार आहे. म्हणजे 86चं उत्तर असेल लाल आणि 87चं निळा. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88 बघा. 340 पानांच्या पुस्तकावर
पान क्रमांक घालण्यास 3 हा अंक किती वेळा वापरला लागेल. म्हणजे 3 हा अंक 340 पानांच्या पुस्तकावर, म्हणजे तुम्ही सुरुवात करायची आहे 1 पासून ते 340 पर्यंत, यामध्ये 3 हा अंक किती वेळेस छापला जाईल असं विचारलेलं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा, 1 ते 100 मध्ये 3 अंक हा 20 वेळेस येतो. 101 ते 200 यामध्ये 3 हा अंक 20 वेळेस येतो. आणि 201 ते 300 म्हणजे यामध्ये देखील 3 हा अंक, म्हणजे प्रत्येक 3 हा अंक 1 ते 100, 101 ते 200, 201 ते 300 मध्ये प्रत्येकी 20 वेळेस येतो. पण 301 ते 340 यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 3 हा अंक जो आहे तर तो 54 वेळेस येतो एकूण. म्हणजे टोटल जर पाहिलं हे 20 20 20 हे 60 आणि हे 54 किती झालं 114. म्हणजे टोटल 114 वेळेस 3 हा अंक 1 ते 340 पानावरती येणार आहे. 114 हे तुम्हाला पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 89 बघा, प्रत्येकाला 4 प्रमाणे गोळ्या वाटल्यास 1 गोळी उरते, त्याच गोळ्या प्रत्येकाला 3 प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी उरतात, तर एकूण किती गोळ्या आहेत. तर बघा याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे. आता किती व्यक्ती आहेत आपल्याला माहीत नाही, म्हणून व्यक्तींची संख्या आपण काय करूया x आहेत असं मानूयात. पहिल्या अटीनुसार एकूण गोळ्या किती आहेत, 14 जणांना वाटल्या तर बाकी 1 उरते, म्हणजे 4x अधिक 1. आणि दुसऱ्या अटीनुसार तेवढ्याच लोकांना 3 गोळ्या वाटल्या म्हणजे 3x आणि बाकी किती उरते 12 उरते. आता हे समीकरण 1 आणि समीकरण 2 हे काय आहे, समान गोळ्या वाटले त्या, म्हणजेच 1 बरोबर 2 दिलेला आहे. 4x अधिक 1 बरोबर 3x अधिक 12. x एका साईडला आलं, 4x वजा 3x बरोबर हे 12 वजा 1 होईल, म्हणजे x बरोबर किती आलं 11 येईल. तर x म्हणजे 11 आलं, म्हणजे एकूण व्यक्तींची संख्या किती आहे 11 आहे. मग एकूण गोळ्या किती असणार आहेत 4x अधिक 1 किंवा 3x अधिक 12 कोणतंही घ्या. 4x अधिक 1 म्हणजे x ची किंमत आहे 11, 11 चौक 44 अधिक 1 किती 45, म्हणजे एकूण गोळ्या किती असणार आहेत 45 गोळ्या असतील. तर इथे पर्यायावरून देखील तुम्ही काढू शकता. बघा 4 जर भागलं 45ला तर बाकी 1 उरते, आणि 3 जर तुम्ही 11 त्रिक 33 केलं, कारण समान गोळ्या व्यक्तींना वाटतात, 11 त्रिक 33 उरतं किती 12, म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90, वर्गात गुरुजींनी काही सूचनांसाठी अंक वापरले, जसे 1 म्हटले की उठा, 2 म्हटले की हात वर करा आणि 3 म्हटले की जागेवर उडी मारा. याप्रमाणे खालील सूचना दिल्यास मुलांनी उठल्यानंतर किती वेळा उडी मारली असेल. बघा उठल्यानंतर उडी मारणे, आता उठण्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे 1, म्हणजे उठा म्हणजे 1 म्हटले की उठा, म्हणजे काय केले पहिल्यांदा मुलांनी उठल्यानंतर किती वेळा उडी मारली. उडी मारण्याला काय अंक दिला आहे त्याने 3 दिला आहे, म्हणजे 1 नंतर 3 हा अंक किती वेळा आला हे आपल्याला शोधायचं आहे. तेच 3 आलं पाहिजे 1 नंतर. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 1 नंतर 3 आहे, इथे 1 नंतर 3 आहे, इथे 1 नंतर 3 आहे, त्याप्रमाणे इथे 1 नंतर 3 आहे, इथे 1 नंतर 3 आहे आणि शेवटी 1 नंतर 3 आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6, म्हणजे मुलांना सूचना दिल्या काय उठल्यानंतर किती वेळा उडी मारली, तर एकूण 6 वेळेस उडी मारलेली आहे. तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे बघा 6, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91 बघा, गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर आता इथे काय म्हणजे धातू आणि त्याच्या संज्ञा दिलेल्या आहेत, जसे की सिल्वर चांदीची काय असते एजी असते, त्याप्रमाणे गोल्ड सोन्याची काय असते एओ असते, कॉपरचं काय असतं संज्ञा सीओ असते, आणि मर्क्युरीची काय असते तर एजी असते. पण त्यांनी तिथे दिले काय तर एफई दिले. एफई कशाची असते लोहाची असते, म्हणजे चुकीचं काय असणार आहे मर्क्युरी एफई, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92, गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर बघा 9 40 41, 15 20 30, 18 24 30 आणि 11 60 61. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे पायथागोरसचे त्रिकूट आहेत. बघा 9 40 41, 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600, 1600 आणि 81 हे 41चा वर्ग येतं, हे पायथागोरस त्रिकूट आहे. त्याप्रमाणे 18चा वर्ग 324 अधिक 24चा वर्ग 576, दोघांची बेरीज येते 900, जो की 30चा वर्ग आहे, हे देखील पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्याप्रमाणे 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 3600, 3600 आणि 121 3721, जो की 61चा वर्ग आहे, हे देखील पायथागोरसचं त्रिकूट आहे.
पण बीमध्ये बघा 15चा वर्ग असतो 225 अधिक 20चा वर्ग असतो 400. 400 आणि 225 किती येतं 625 बेरीज येते. पण इथे 30चा वर्ग 900 येतो. मी 625 बरोबर 900 येऊ शकतं का नाही. म्हणजे हे पायथागोरस त्रिकूट नाही. म्हणजे गटात न बसणारा पर्याय कोणता आहे. पर्याय क्रमांक बी 15, 20, 30 हे पायथागोरस त्रिकूट नाही आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93 बघा. तर इथे देखील आपल्याला गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. तर बघा इथे ECG दिलेला आहे, ते YF दिलेला आहे, JO दिलेला आहे आणि TCB दिलेला आहे. तर बघा त्यांनी काय केलेलं आहे YFसाठी. आता Y किती नंबरला असतं 25, F असतं 6 नंबरला. 25 आणि 6 या दोघांचा गुणाकार केलेला आहे जो येतो 150. त्याप्रमाणे JO जे असतं 10 नंबरला, O असतं 15 नंबरला. 15 आणि 10 किती ह्या दोघांचा गुणाकार 150. त्याप्रमाणे ECJ 3 मधलं E आहे 5 नंबरला, C आहे 3 नंबरला, J असतं 10 नंबरला. 5 त्रिक 15 आणि 10 150 यांचा देखील गुणाकार 150 येतो. पण शेवटचा पर्याय TCB बघा. T असतं 20 नंबरला, C असतं 3 नंबर 20 3 आणि B असतं 2. 3 2 6 20 संग 120. मग यांचा गुणाकार 120 येतो. बाकी तिघांचा 150 येतो. म्हणजे वेगळं काय असणार आहे TCB. म्हणजेच ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94 बघा. तर इथे काय दिलेलं आहे पुढील अंकमालिकेतील विसंगत पद ओळखा असं म्हटलेलं आहे. तर अंकमालिका आहे 97, 89, 85, 79, 73, 71 आणि 67. तर आता ह्यापैकी वेगळं पद आपल्याला निवडायचं आहे. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर 97, 89, 79, 73, 71 आणि 67 ह्या सर्व कशा आहेत मूळ संख्या आहेत बघा ह्या सर्व. पण 85 काय आहे संयुक्त संख्या आहे, कारण ती 17 5 85 म्हणजे पाड्यामध्ये येते. म्हणजे ती मूळ संख्या नाही संयुक्त आहे. बाकी सगळ्या मूळ संख्या आहेत. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे 85. म्हणजे जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे 85 त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95 बघा. पुढील अंकमालिकेतील गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर इथे देखील तसाच आपल्याला प्रश्न दिलेला आहे बघा. 7 16 42 84 252 आणि 504. तर यापैकी आपल्याला गटात न बसणारा पर्याय शोधायचा आहे. तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिलेलं आहे तर गुणोले 2 गुणोले 3 म्हणजे 7 दोन्ही किती येतं 14 येतं. परत 14 गुणोले 3 किती येतं 42 येतं. परत 42 गुणोले 2 किती येतं 84 येतं. परत 84 गुणवले 3 केल्यावर किती येतं 252 येतं. परत 252 गुणवले 2 केल्यावर किती येतं 504 येतं. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर 7 गुणवले 2 केल्यावर किती 14 पाहिजे होतं. पण त्यांनी किती दिलेलं आहे 16 दिलेलं आहे. म्हणजे गुणवले 2 गुणवले 3 गुणवले 2 गुणवले 3 याप्रमाणे मालिका सुरू आहे. तर हे 16च्या जागी किती पाहिजे होतं 14 हवं होतं. म्हणून आपल्याला गटात न बसणारा पर्याय शोधायचा होता जो की असणार आहे 16. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96 बघा. एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी आला असेल. तर आता मित्रांनो एक सांगायचं आहे बघा. 1 ऑगस्टला जो वार असतो तोच असतो 15 ऑगस्टला आणि 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन. बालदिन कधी असतो 14 नोव्हेंबरला असतो. म्हणजे 1 ऑगस्ट 15 ऑगस्ट आणि बालदिन ह्या तिन्ही दिवशी तुम्ही कोणतंही कॅलेंडर बघा काहीही घ्या वार जो असतो सेम असतो 1 ऑगस्ट 15 ऑगस्ट आणि बालदिन. तर हे डायरेक्टच लक्षात ठेवा. तर याचं देखील आन्सर काय असणार आहे बालदिन देखील गुरुवारी असणार आहे. ऑप्शन सी ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97 बघा. एका घड्याळात 10:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा त्याच वेळी पूर्व दिशा दर्शवित असेल तर तास काट्याची दिशा कोणती. तर बघा हे आता आपण हे काढूनच बघूया. तर या एक असं घड्याळ आहे बघा. तर 10:30 वाजलेले आहेत घड्याळात. तर आता 10:30 म्हणले तर मिनिट काटा इथे 6वर असणार आहे आणि हा इथे जर समजा 10 असेल तर 10च्या पुढे हा तास काटा असणार आहे. 10:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा म्हणजे ही जर दिशा जी आहे तर ह्याला त्याने पूर्व दिशा दाखवत असेल असं म्हटलेलं आहे. तर तास काट्याची दिशा कोणती असेल. तर बघा ही पूर्व झाली ही पश्चिम झाली. त्याप्रमाणे ही दक्षिण येणार आहे ही उत्तर येणार आहे. मग ही आग्नेय येईल आणि त्याच्या विरुद्ध अर्थी काय येणार आहे ही वायव्य येणार आहे. आग्नेय पूर्वच्या तर ही नैऋत्य दिशा येईल. कोणती नैऋत्य येईल
ही ईशान्य येईल, ही नैऋत्य येईल. म्हणजे आपल्याला ही घड्याळच्या काट्याची मिनिट काटे म्हणजे तास काटे दिशा विचारलेली आहे. तर नैऋत्य दिशा येणार आहे दिलेल्या प्रश्नाप्रमाणे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98 बघा. प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंदांनी पुढे जाते. म्हणजे एका तासाला 5 सेकंद पुढे झाले. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल. तर बघा सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 एकूण किती तास होतात. 24 तास होतात. आणि एका तासाला 5 सेकंद पुढे जातं आहे. मग 24 तासाला 24 गुणिले 5 सेकंद म्हणजे 120 सेकंद घड्याळ पुढे जाणार आहे. 120 सेकंद म्हणजे काय भागिले 60 केलं तर किती 2 मिनिट येतात. म्हणजे घड्याळ जे आहे तर दुसऱ्या दिवशी 2 मिनिटं जास्त वेळ दाखवणार आहे. म्हणजे 10 वाजून 2 मिनिटे घड्याळ वेळ दाखवेल. जे की पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99 बघा. सी बरोबर 3 आणि CAT बरोबर 24. तर FAULT बरोबर काय. तर बघा सी बरोबर 3 आहे. ए बरोबर किती असतं 1 असतं आणि टी बरोबर 20 असतं. तर त्या सर्वांची जर बेरीज केली 20 आणि 3 23 आणि 1 किती येते 24 येते. त्याप्रमाणे आता FAULT यामध्ये F किती नंबरला असतं 6 नंबरला असतं. A 1 नंबरला असतं. U जे आहे ते 21 नंबरला आहे. L जे आहे तर ते 12 नंबरला असतं आणि T जे आहे तर ते 20 नंबरला असतं. या सर्वांची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर बघा 6 आणि हे 1 7 7 आणि 21 28 28 आणि 12 40 40 आणि 20 किती 60. म्हणजे FAULT साठी काय येणार आहे 60 येणार आहे. तर बघा 60 हे पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आपला या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 100 आहे. समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहेत. तर बघा आता ह्या एकूण 8 दिशा असतात आपल्या. हे तुम्हाला दिशा माहीत असणे गरजेचं आहे. वायव्य दिशा ही आहे. तुमचं तोंड सध्या ह्या दिशेला आहे. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळाला. डावीकडे काटकोनात वळाला म्हणजे तुम्ही कुठं आला ह्या दिशेला आला. कोणती नैऋत्य दिशेला तुमचं आता आला. नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात म्हणजे परत इथे एकदा आणि परत काटकोनात म्हणजे तुम्ही सरळ 180 म्हणजे सरळ विरुद्ध झालात उजवीकडे दोनदा काटकोनात वळल्यामुळे. तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे. तर बघा आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य. सध्याला तोंड कुठं आहे ईशान्य दिशेला असणार आहे. तर ईशान्य हे ऑप्शन तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. सध्याला तुमचं तोंड हे ईशान्य दिशेला असणार आहे. तर मित्रांनो आपला पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती म्हणजेच लेखी परीक्षेचा दिनांक 31 ऑगस्ट 2024 साली झालेला हा सेट एचा पेपर सुरू होता. तर या पेपरचे 100चे 100 प्रश्न जे आहेत तर ते आज आपण ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.